प्रश्न 4 पुढील विषयावर संक्षिप्त टिपा द्या. कोणत्या इथे 6 मार्कला. युरोपातील धर्मयुद्धे. दुसरं अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. तिसरं पोर्तुगीजांची युद्धनीती. 4 प्रार्थना समाज. 5 भारत सरकारचे युवक धोरण. पुढील विधाने साकाराने स्पष्ट करा. कोणते 3 9 मार्कला. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. दुसरं राजश्री शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. 3 हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. नंतर टिपा. आर्थिक राष्ट्रवाद. दुसरं प्रार्थना समाज. तिसरं निर्वसतीकरण. 4 बांडुंग परिषद. पुढील विधाने साकाराने स्पष्ट करा. कोणते 3 1 युरोपातील 15वे-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. दुसरं पोर्तुगीजांची लढा देणे भारतीय सत्ताधीशांना अवघड झाले. तिसरं इंग्रजांनी भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 4 सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले. प्रश्न 5 1993 मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला. 4 टिपा. कर्नाटक युद्धे. दुसरं कामागाटामारो घटना. 3 शीतयुद्धाची पार्श्वभूमी. 4 अलिप्तवादी चळवळीचे निकष. 5 वायू प्रदूषण. 1 औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केले. 3 इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 4 दुसरे महायुद्ध संपताच निर्वसतीकरणास अधिकच वेग आला. 5 भारताचे EVM मशीन ची सोय केली. दुसरं युरोपातील धर्मयुद्ध. दुसरं अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. 3 पोर्तुगीजांची युद्धनीती. 4 प्रार्थना समाज. 5 भारत सरकारचे युवक धोरण. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. दुसरं राजश्री शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. 3 हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 4 भारतात दोन्ही महायुद्धामध्ये सहभागी व्हावे लागले. 5 भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू झाला. टिपा द्या. युरोपातील धर्मयुद्धे. युरोपातील धातुविज्ञान. वसाहतवादाचे स्वरूप. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. युरोपातील धर्मयुद्धे. वसाहतवादाचे अनिष्ट परिणाम. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. कर्नाटक युद्धे. पोर्तुगीजांची युद्धनीती. प्रार्थना समाज. महाश्री विठ्ठल रामजी शिंदे. सावंतवाडीचा उठाव. राणीचा जाहीरनामा. एलिझाबेथ राणीचा राजीनामा. राष्ट्रसंघ. कामागाटामारो. शीतयुद्ध. स्पीड पोस्ट. नाटो संघटना. सत्यशोधक समाज. भांडवलशाही अर्थव्यवस्था. निर्वसतीकरण. मवाळवादी अलिप्तवाद. खेलो इंडिया. पुन्हा मोठाले प्रश्न मित्रांनो पहा. युरोपातील प्रश्न 5 आहे. युरोपातील 15वे-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. दुसरं औद्योगिक क्रांती सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. 3 औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 4 युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. 5 राजश्री शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. 6 डॉ. आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केले. 7 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून सत्याग्रह केला. 8 हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 9 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने शरणागती पत्करली. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.
11. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकी देशात राष्ट्रत्वाची भावना तीव्र झाली. 12. दुसरे महायुद्ध संपताच निर्वासितीकरणास अधिकच वेग आला. 13. भारत सरकारने ईव्हीएम मशीनमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरुवात केली. 14. 1984 मध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची परिषद भरली. 15. मराठ्यांनी युरोपीय वसाहतवादाला विरोध केला. 16. भारतात दोन्ही महायुद्धामध्ये ब्रिटिश सत्तेमुळे सहभागी व्हावे लागले. 17. सेटो करार विसर्जित करण्यात आला. 18. महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निधनावर बंदी घालणारा कायदा केला. 19. भारतीय सत्ताधीशांना कात्रज घेणे गरजेचे होते. 20. राष्ट्रीय सभेत फूट पडली. तुमचे मत नोंदवा. 9 मार्क लावता. युरोपीय देश वसाहत स्थापन करण्यात आघाडीवर होते. 2. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार दल उभारले. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादाचे विरोधी होते. 1957 चे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिलं स्वातंत्र्ययुद्ध होते. गोव्याचे पारतंत्र्य संपुष्टात आले. संस्थांचे भारतात विलिनीकरण करणे गरजेचे होते. 7. जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात मूलत फरक होता. 8. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 9. राष्ट्रीय संघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धतीने पोल ठरली. 10. अमेरिका व रशिया यांचे शीतयुद्ध सुरू झाले. 11. भारताने वसाहतवादाविरोधात नेहमीच भूमिका मांडली. शीतयुद्धाचे परिणामी मानवी भविष्य धोक्यात आले आहे. पर्यटन स्थळाची काळजी सर्वांनी घ्यावी. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. 15. पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्माशिवाय इतर धर्मियांना असमानतेची वागणूक दिली. 6. सविस्तर उतरल्या. 1. स्पेनने अमेरिकेत आपल्या वसाहती कशा निर्माण केल्या. 2. 1942 च्या भारत छोडो आंदोलनाची माहिती द्या. 3. शीतयुद्धाचे परिणाम स्पष्ट करा. 1. युरोपातील धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे व परिणाम लिहा. 2. काश्मीरच्या भारतातील विलिनीकरणाची माहिती द्या. 3. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा. युरोपातील धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे. प्रश्न 6. प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास वैज्ञानिक शोध याची सविस्तर माहिती लिहा. 2. वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. रामकृष्ण मिशनचे केलेले कार्य लिहा. भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत का सामील झाले. 2. भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा. 3. उमाजी नाईक यांच्या उठावाचे वर्णन करा. मुंबई बेटाचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपविला गेला हे स्पष्ट करा. 2. भारतातील सर्वात प्रबळ मराठी सत्ता संपुष्टात आली. हैदराबाद मुक्तीसंग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या योगदानाविषयी माहिती लिहा. रामकृष्ण मिशन आहे ते. 2. भारतात पोर्तुगीजांनी कुठे कुठे वसाहती स्थापन केल्या. 3. 1857 च्या उठावाची कारणे स्पष्ट करा. नंतर पुढील प्रश्न सविस्तर माहिती लिहा. कोणते. 2. माहितीचा अधिकार अधिनियमांची माहिती. 2. महायुद्धांची कारणे. 3. छत्रपती महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा. 7वा प्रश्न. खालील प्रश्नांनी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. कोणते येतील. औद्योगिक क्रांतीची कारणे स्पष्ट करा. त्याच्या भांडवल विक्रेता, नैसर्गिक अनुकूलता,
कच्च्या मालाची मुबलक विपुलता. दुसरा आहे सामाजिक व धार्मिक सुधारणेविषयी संस्थानांचे योगदान स्पष्ट करा.